चला, मागचा जो टॉपिक होता तो आपण नाऊन हा मागचा टॉपिक पाहिलेला होता आणि नाऊनचे जे काही आपण 10-11 लेक्चर घेतलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता दुसरा नव्यानं टॉपिक या ठिकाणी सुरू करतो आहोत. त्याचं नाव आहे प्रोनाउन. काय रे प्रोनाउन. आता जसं आपण नाऊन शिकला तसं आपल्याला आता या ठिकाणी प्रोनाउन शिकायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे की जसं आपण नाऊन शिकलं, नाऊन म्हणजे काय, त्याचा एक्झॅक्ट मिनिंग काय होतो. मग त्याच्यानंतर आपण हे पाहिलं होतं की नाऊनचं फंक्शन काय आहे. मग आपण त्याच्यामध्ये हे पाहिलं होतं पहा, नाऊन हा कुठल्याही सब्जेक्टचा, कुठल्याही व्हर्बचा सब्जेक्ट म्हणून काम करतो, सब्जेक्ट ऑफ अ व्हर्ब, बरोबर आहे. त्याच्यानंतर कुठल्याही ट्रान्झिटिव्ह व्हर्बचं ऑब्जेक्ट म्हणून काम करू शकतो. त्याचबरोबर कुठल्याही प्रिपोजिशनचं ते ऑब्जेक्ट म्हणून काम करतं. त्याच्यानंतर नाऊन हे कॉम्प्लिमेंट म्हणून देखील काम करू शकतं. हे नाऊनचे आपण फंक्शन जे आहे ते त्यावेळेला पाहिलेले होते. सुरुवातीला जे तुम्हाला मी बेसिकची माहिती सांगितलेली होती, बरोबर आहे. आलं लक्षामध्ये. हे नाऊनचं जे फंक्शन आहे. आता नाऊन हा काय आहे, तर नाऊन हा वर्ड आहे. मग हे वर्ड किती आहेत इंग्लिशमध्ये, तर वर्ड हे फक्त 8च आहेत. आलं का लक्षामध्ये. लय आपल्याला काहीतरी असं वेगळं किंवा भव्य दिव्य करायची काहीच गरज नाही, आवश्यकता नाही, बरोबर आहे. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी जे आहे जो वर्ड शिकायचा आहे त्याला आपल्याला एक्झॅक्ट त्या ठिकाणी डिफाईन करता आलं पाहिजे. त्याचा मिनिंग काय, त्याचं फंक्शन काय, त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय, आपल्याला तो अभ्यासायचा आहे का. नाही तर मग 8 शब्दाच्या जाती वेगवेगळ्या असल्याच नसत्या, एकाच जातीमध्ये भागला असतं ना. वेगवेगळ्या त्या ठिकाणी करायची आवश्यकताच आपल्याला पडली नसती, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वर्डचं जे आहे ते प्रत्येक वर्डचं फंक्शन वेगवेगळं आहे. आलं लक्षामध्ये. मग नियम पाठून आपला नियम रूल्स पाठ करून आपल्याला त्या ठिकाणी ग्रामर जे आहे ते ग्रामर शिकता येत नाही, बरोबर आहे की कुठं चूक आहे. कसं वाटतंय, बरोबर आहे ना. ठीक आहे. फक्त रूल्स शिकून त्या ठिकाणी तुम्ही त्या वर्डला डिफाईन नाही करू शकत. मग ते काय होतं की उगाच ते आपल्या समाधानासाठी शिकल्यासारखं होतं. मग ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा आपण रूटपासून काम सुरू करतो, मुळापासून काम सुरू करतो, त्यावेळेला आपोआप फांद्या ज्या आहेत का ह्या ताज्या तवान्या आणि फ्रेश दिसणार आहेत, बरोबर आहे. आपण काम कुठे केलं पाहिजे, मुळापाशी आपण काम केलं पाहिजे. म्हणजे आपण पाणी कुठं टाकलं पाहिजे, तर मुळाला टाकलं पाहिजे. आपोआप वरी जे आहे ते फांद्याला म्हणजे त्या पानांना वगैरे जे आहे ते पाणी भेटत जातं. मग या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे की प्रोनाउन जो आहे हा प्रोनाउन काय आहे. तर प्रोनाउन हा एक वर्ड आहे, बरोबर आहे. मग प्रोनाउन आपल्याला शिकायचा आहे, तर आपण शिकायचा नेमका कशासाठी, बरोबर आहे. तर एक तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी मी आणखी शिकवायला सुरू करत नाही, तर मी सगळेजण या ठिकाणी जरा नीट लक्ष देऊन ऐका आणि आरामात शिकायचं, बरं का. आपले 10-20 लेक्चर एक्स्ट्रा झाले तरी हरकत नाही, बरोबर आहे. पण आपण शिकताना जे आहे, ठीक आहे, हा लागू द्या, बिलकुल लागू द्या, 10-20 लागू द्या, नाही 30 लेक्चर लागू द्या, ठीक आहे. पण सगळं परफेक्टच शिकायचं, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न जर पडला तर तुम्हाला बघता क्षणी त्याचं त्या ठिकाणी उत्तर निघायला पाहिजे. कराय की नाही राम, बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला आणखी शिकवतच नाही, फक्त तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. मग नंतर ह्याचं तुम्हाला मी ऑब्जेक्टिव्ह सांगतो, त्याच्यानंतर त्याचं तुम्हाला मी डेफिनेशन सांगतो आणि त्याच्यानंतर प्रोनाउन हा चॅप्टर जो आहे तो शिकवायला सुरू करतो. समजा मी या ठिकाणी असं म्हटलं, पहा, राम इज पुग्नेसियस. राम इज पुग्नेसियस. राम इज पुग्नेसियस. पुग्नेसियस हे ऍडजेक्टिव्ह आहे पर हो, याचा अर्थ होतो भांडखोर. काय होतो, भांडखोर. आलं लक्षात. राम कसा आहे, भांडखोर स्वभावाचा आहे, भांडकुदळ आहे. आलं लक्षात. ही इज स्टबॉर्न, किंवा मी आता पुढे असं म्हणलं, पहा, राम इज स्टबॉर्न. राम इज स्टबॉर्न. आता स्टबॉर्न म्हणजे काय, हट्टी, हट्टी आहे तो, ठीक आहे. आणि त्याचा स्वभाव असा असल्यामुळे जे आहे तुम्हाला तो आवडत नाही. मग तुम्ही काय म्हणणार, आय हेट राम. मी रामचा काय करतो, हेट करतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही रामचा काय हेट करताय, तर रामचं तुम्हाला त्या ठिकाणी बिहेवियर जे आहे, त्याची वर्तणूक जी आहे ते तुम्हाला आवडत नाही. मग तुम्ही काय म्हणणार, आय डोंट लाईक राम्स
बिहेवियर, बराबर आहे, बिहेवियर, आय डोंट लाईक राम्स बिहेवियर, बराबर आहे. मग आता या ठिकाणी घोटाळा काय झाला रे लेकरं हो, ठीक आहे. तर सगळ्यांनी हो का इकडे जरा नीट लक्ष देऊन ऐका राजांनो. इथं कार्यक्रम काय झालाय पहा, इथं राम आलाय, बराबर आहे, हो का इथंही राम आलाय, हो का इथंही राम आलाय आणि इथंही राम आलाय. म्हणजे राम या नावांचं काय झालेलं आहे, रिपीटेशन झालेलं आहे. राम या वर्डचं या ठिकाणी काय झालं पोरं हो, तर रिपीटेशन जे आहे ते हे रिपीटेशन झालेलं आहे. 4 वेळेला राम हा शब्द आलेला आहे. मग हे वारंवार रिपीटेशन करणं जे आहे हे योग्य नाही, कारण ते शोभा देत नाही, ते कंठाळवानं वाटतं, ते रठाळवानं वाटतं. आलं लक्षामध्ये. मग आता मी या ठिकाणी थोडा चेंज करतो पहा. जसं इथं मी लिहिले राम इज पुग्नेसियस, ठीक आहे, राम इज स्टबॉर्न, ठीक आहे. आता ह्या रामच्या ऐवजी, राम हे नाव नाही ना, तर आपण थोडा बदल करू पहा. समजा मी आता या ठिकाणी काय करतो माहिती आहे का, इथला राम 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 उडवतो एकदा. आलं का लक्षात, ठेव का हे राम उडवला. हा आता एक मिनिट, हा तुम्हाला आधीच या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा सांगून टाकतो, ठीक आहे. मग त्याच्यानंतर पुढं शिकतो. आपलं शिकवण्याचा थोडा कार्यक्रम वेगळा आहे. आलं लक्षामध्ये. आता इथं राम काय म्हणून काम करायला सांगा बरं, सब्जेक्ट म्हणून काम करायला, बरोबर आहे. इथं कोण आहे राम, सब्जेक्ट, आणि इथंही राम कोण आहे, सब्जेक्टच आहे, बरोबर आहे. आता इथं राम कोण आहे रे, ऑब्जेक्ट आहे. इथं राम कोण आहे, ऑब्जेक्ट आहे. आलं लक्षामध्ये. आणि इथं राम काय दाखवायला, पजेशन. आलं लक्षामध्ये, काय दाखवायला इथं, पजेशन, किंवा त्यालाच आपण काय म्हणू, ओनरशिप. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. आता या ठिकाणी जे आहे आपल्याला 2-3 गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे. आता मी यातला राम उडवला पहा, ठीक आहे. आता हे इथला मी राम उडवला, आलं लक्षामध्ये. त्याचबरोबर मी इथलाही राम उडवला आणि त्यानंतर मी इथलाही राम उडवला, आलं लक्षामध्ये. आता मी या ठिकाणी काय करतो पहा, सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन ऐका रे राजांनो, ठीक आहे. याच्यामध्ये अवघड असं काही नाही, किंवा मी शिकवतो म्हणजे हे फक्त मलाच जमतंय असं नाही, ठीक आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला हे जमतंय पहा, आलं लक्षामध्ये. आता राम हे काय आहे रे पोरं हो, नाऊन आहे, बरोबर आहे. मग राम इज काय म्हणालो, राम कसा आहे, पुग्नेसियस आहे, हे ऍडजेक्टिव्ह आहे. पुग्नेसियस काय ऍडजेक्टिव्ह, त्याचा मिनिंग काय निघतो, भांडखोर, भांडकुदळ, आलं लक्षामध्ये. आता या रामाच्या ऐवजी मला काय करायचं आहे, दुसरा वर्ड घ्यायचा आहे. मग मला दुसरा वर्ड घ्यायचा आहे, तर तुम्ही मला एक सांगा. आपल्याला मी तुम्हाला हे सांगितलं नाही की पहिली दुसरीच्या लेकराला माहिती आहे, तरी पण आपण काय करू माहिती आहे का, थोडं या ठिकाणी विचार करूच त्याचा. रामच्या बदल्यात तुम्ही ही घेणार आणि सीताच्या बदल्यात तुम्हाला काय घ्यायला सांगितलंय लहानपणापासून, सी, बरोबर आहे. आलं लक्षामध्ये, ठीक आहे, सब्जेक्ट म्हणून. आलं लक्षामध्ये, ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये हीचं काय होत असतं, हिम, आणि त्याचं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय होत असतं पुरो, हीच. तसं या सीचं काय होत असतं, ऑब्जेक्ट, हर. आलं लक्षात. हे पुढे सगळं शिकायचंय बरं का, उगं सांगालो, हे उगं सांगालो तुम्हाला हे समजून सांगण्यासाठी. आणि पजेसिव्ह ऍडजेक्ट, आपलं पजेसिव्ह प्रोनाउन त्याचं काय तयार होत असतं, हर्स. तर आपल्या ह्याच्याशी सध्या काही घेणं दिलं नाही. मला तुम्हाला फक्त समजून सांगायचं की आपल्याला प्रोनाउन हे का अभ्यासायचं आहे. आता ह्या रामच्या बदल्यात मी या ठिकाणी ही घेऊ की शी घेऊ सांगा. तुम्हाला हे एवढं कळणं गेलं तर मी काय करतो माहिती आहे का, ठीक आहे, ह्याला थोडं आणखीन उलट लिहितो, आलं लक्षामध्ये, ठीक आहे. मला माहिती आहे की आपली इंग्रजी एवढी सुपर आहे, हा, ठीक आहे, कारण आपला आणि तिचा कधी काही संबंधच आला नाही, बरोबर आहे, ठीक आहे. तर आता हे का इकडे पहा, मी इथं काय लिहिले पुरो, ही, आणि हे का इकडे काय लिहिलो मी, हिम, आलं लक्षात, आणि इकडे काय लिहिलो, हे हीच. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा, ही जी आहे ही हा सब्जेक्ट असतो, काय असतो, सब्जेक्ट असतो. हिम काय असतो, ऑब्जेक्ट असतो. हिम काय असतो, ऑब्जेक्ट असतो. आणि हीच काय असतो, हिम हे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह असतं, ठीक आहे. काय म्हणायचं पुरं ह्याला, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, आलं लक्षामध्ये, ठीक आहे. आता सध्या हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही, बाकीचं पुन्हा नंतर मी तुम्हाला समजून सांगतो. मग आता रामच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे रे पुरं, ही घ्यायचं आहे. मग इथं सब्जेक्ट म्हणून नाही ना, तर मग रामच्या ठिकाणी आपण या ठिकाणी काय घेणार मला सांगा, ही घेणार, बरोबर आहे. राम इज पुग्नेसियस, ही इज स्टबॉर्न. आता ही म्हणजे कोण आहे, इथं राम आहे, समजाली की समजना गेले. आता ही जी आहे ही कुणाच्या ऐवजी घेतला आपण, रामाच्या ऐवजी घेतला.
बरोबर आहे. मग ही इज स्टबॉर्न. आय हेट. हेट ह्या ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. मग आता इथं या ठिकाणी हेटच्या पुढे काय येणार आहे बरोबर हो? ऑब्जेक्ट. मग आता ऑब्जेक्टच्या ठिकाणी तुम्ही ही घेणार की हिम घेणार? काय घेणार बोला नक्की. बघा मग आय हेट हिम. आय हेट हिम. बरोबर आहे. आय डोंट लाईक. आता हे जे आहे ना पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, या पजेसिव्ह ऍडजेक्टिव्हच्या नंतर येत असतं पोरो हो नाऊन. बरोबर आहे. मग हे बिहेवियर जे आहे, बिहेवियर काय आहे? नाऊन. मग पुढे नाऊन दिसला की तुम्ही त्या ठिकाणी काय टाकणार? मग आता या ठिकाणी आय डोंट लाईक हिम बिहेवियर, ही बिहेवियर की हिज बिहेवियर? सांगा पटकन. वार वा. काय येईल आता या ठिकाणी? हिज बिहेवियर. मी लय बेसिक सांगालो बरं का. कधी कधी मलाच महिला आज वाटते की मी एवढं का बरं खाली जाऊन सांगालो. आलं का लक्षामध्ये? पण हे तुम्हाला समजालंय की समजना गेले? समजालंय ना? ठीक आहे. मग आता आपण ह्याच्यावर जे आहे ना, आपण एक गोष्ट या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. ठीक आहे, की या ठिकाणी हे जे प्रोनाउन जे आहे त्या प्रोनाउनचा यूज कशासाठी होतो, त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे. आता पहा, हे जे प्रोनाउन आहे या प्रोनाउनचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचा उद्देश काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे की नाही? बरोबर आहे. तर मग ह्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर ह्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे पहा, टू रिमूव्ह द रिपीटेशन ऑफ नाउन. टू रिमूव्ह द रिपीटेशन ऑफ नाउन. नाउनचं काय रिमूव्ह करणे? रिपीटेशन रिमूव्ह करणे. मग केलं की नाही रिपीटेशन रिमूव्ह? बघा, इथला राम काढला आणि तिथं काय लिहिला? इथला राम काढला आणि इथं काय लिहिला? इथला राम्स काढला आणि इथं काय लिहिला? म्हणजे तुमच्या माहितीस्तव आता राम या शब्दाच्या ऐवजी आपण ही घेतला, हिम घेतला, हिज घेतला. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणजे रामचं रिपीटेशन टाळलं आणि त्याच्याऐवजी काय घेतलं आपण? म्हणजे प्रोनाउनचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय? आपण त्याला अभ्यासायचंय कशासाठी? कशासाठी अभ्यासायचंय? तर त्याचं कारण असं आहे की त्याचं आपण काय करतो रे? टू रिमूव्ह द रिपीटेशन ऑफ नाउन. म्हणजे नाउनचं रिपीटेशन जे आहे ते रिमूव्ह करण्यासाठी आपण या ठिकाणी प्रोनाउन जे आहे तो अभ्यासतो. आणि आता या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी या ठिकाणी नीट लक्ष देऊन आहे का? जसा इथं मी वरी राम लिहिलेला आहे आणि रामच्या ऐवजी मी या ठिकाणी ही लिहिलेला आहे. बरोबर आहे. आणि राम किती आहे? एकटा आहे. आता आपल्याला याच्यावरती क्वेश्चन कसा येतात किंवा मग आपल्याला रायटिंग करायचंय, अलग लक्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ग्रामर समजून घ्यायचंय. तर आता आपल्याला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी समजणं गरजेचं आहे की प्रोनाउन हे येतंय कुणाच्या ऐवजी? नाउनच्या ऐवजी. कुणाच्या ऐवजी येतंय? नाउनच्या ऐवजी येतंय. कारण ही हे कुणाच्या ऐवजी वापरलंय आपण? रामच्या ऐवजी वापरलेला आहे. आणि आता समजा मी या ठिकाणी असं जर केलं पोरं हो, फक्त आता या ठिकाणी थोडं चेंज करतो पहा. ठीक आहे, सगळ्यांनी हे इकडे जरा नीट लक्ष देऊ नये का? हे इथं जे आहे मी रामच्या ऐवजी, इथं रामच्या ऐवजी जे आहे समजा आणखीन एक माणूस वाढवला. ठीक आहे, आता रामच्या ऐवजी मी आणखीन एक माणूस वाढवतो. कुणाला वाढू सांगा? समजा मी असं लिहिलं. समजून घ्या रे बा, आपण शिकवत नाही, न शिकवताच पोरं या ठिकाणी शिकून जातात. मोहन अँड राम. काय केलं आता मी इथं? मोहन अँड राम. आता अगोदर फक्त राम किती होता? एकटाच होता. आता किती जण झाले रे? हे 2 जण झाले ना. ते पुन्हा त्याचे ते रूल्स बिल्स असला काही शॉर्ट नसतो आपल्याकडे. मग आता मला सांगा, या ठिकाणी हे ईज जे आहे ते ईज काढून टाकावं लागेल ना आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे ईज काढून टाकलं तर मोहन अँड राम मुळे आपल्याला पुढे काय लिहावं लागेल? सांग बरं, काय लिहावं लागेल? आता काय करावं लागेल? आर लिहावं लागेल. कारण किती जण झाले? हे 2 जण झाले. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. आता या ठिकाणी इथं मोहन अँड राम तयार झाला की पुढे सगळं बदलत जातं. जे जे बदलणं शक्य म्हणजे आवश्यक आहे ते आर. आता या ठिकाणी ही जे आहे ही हा कुणासाठी वापरला होता? एकट्यासाठी. कुणासाठी? पण आता हे तर किती जण आहेत? ते 2 जण आहेत ना. मग 2 जण आहेत तर आता हा ही काढून या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला? दे लिहावं लागेल. आणि हा हीच कट करून इथं काय करावं लागेल? आर. म्हणजे दे आर स्टबॉर्न. आता दे म्हणजे कोण झालं रे पोरं? मोहन अँड राम. आलं का नाही लक्षात? बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आय हेट हिम. आता इथं हिम चालेल का रे पोरं? हो. म्हणजे इथं काय लिहावं लागेल? आता देम लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? देम लिहावं लागेल. आय डोंट लाईक. आता या हिच्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? देअर लिहावा लागेल. लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणजे इकडे आपण नाऊन
सुरुवातीला आपल्याला प्रोनाऊनचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा आपल्याला काय चेक करावं लागेल? वाक्यातलं नाऊन चेक करावं लागेल. काय चेक करावं लागेल? नाऊन चेक करावं लागेल. अलग लक्षात, इथं देरच काय घेतलं, इथं देमच काय घेतलं? जरा थांबा फक्त, आलं लक्षामध्ये? ठीक आहे. परंतु या ठिकाणी हे इकडे जाऊन चेंज झाले की इकडे काय झालं माहिती आहे का? प्रोनाऊन देखील चेंज झाले की नाही झालं? म्हणजे याचा अर्थ असा आहे महाराजांनो, ठीक आहे, आपण रामसाठी काय यूज केलं होतं? रामसाठी आपण ही, हिम आणि हिज याचा यूज केला. परंतु मोहन अँड राम या दोघांसाठी आपण काय काय यूज केलं? चटकन सांगा. दे, देम आणि देर. दे, देम आणि देर याचा आपण यूज केला. खरं आहे की खोटं आहे? बरोबर आहे. मग आता हे कुणाच्या ऐवजी यूज केले आपण? ह्या नाऊनच्या ऐवजी. हे कुणाच्या ऐवजी यूज केलं आपण? हे. म्हणजे तुम्हाला प्रोनाऊन जे आहे या प्रोनाऊनचा वापर कशानुसार करायचा आहे? नाऊन नुसार करायचा आहे. अलग लक्षामध्ये, नाऊन बदललं की प्रोनाऊन मध्ये चेंज होईल की नाही होईल? सिंग्युलर, प्लुरल हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील की नाही? बरोबर आहे. मग आता मी याचा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सांगितलं. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू रिमूव्ह रिपिटेशन ऑफ नाऊन. मग याला आपल्याला डिफाईन कसं करता येईल सांगा बरं? ह्याला डिफाईन कसं करता येईल? की प्रोनाऊनचं डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला? ह्याला डिफाईन कसं करता येईल? आता मी इथं डिफाईन करतो पहा. ठीक आहे, आता इथं जागा नाही, मी वर करू का? बघा, याची मी डेफिनेशन लिहितो आता प्रोनाऊनची. आपल्याला डेफिनेशन काय सांगायची या ठिकाणी पहा. ठीक आहे, याची आता मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो. ठीक आहे, ह्याला डिफाईन कसं करता येईल आपल्याला? ठीक आहे, डेफिनेशन काय सांगता येईल रे बा? ठीक आहे, अ प्रोनाऊन, बघा काय सांगते ते. अ प्रोनाऊन इज अ वर्ड. प्रोनाऊन काय आहे रे बाबा? एक शब्द आहे ना. प्रोनाऊन इज अ वर्ड. आणि कसला वर्ड आहे? तो काय करतो? प्रोनाऊन हा वर्ड काय करतो? पहा, विच. आता हा विच कशासाठी आलाय? ह्या वर्ड साठी. आलं लक्षात? अ प्रोनाऊन इज अ वर्ड विच इज यूज्ड instead of noun. Instead of noun. कुणाच्या ऐवजी यूज करतो आपण त्याला? नाऊनच्या ऐवजी यूज करतो. instead of noun. आलं लक्षात? and. आता इथे and मध्ये काय लिहायचं ते पहा. एवढा इकडे बघा रे. हे दे इथं कशाचं काम करायले? सब्जेक्टचं काम करायले की ऑब्जेक्टचं काम करायले? पटकन सांगा. आणि हे देम इथं कशाचं काम करायले? ऑब्जेक्ट. मग आता काय म्हणायचं? अँड इट फंक्शन्स. इट फंक्शन्स ॲज सब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट. पहा, बस ह्याला डिफाईन बी करून टाकला आपण. आता प्रोनाऊन हा असा वर्ड आहे जो कुणाच्या ऐवजी यूज केला जातो? इन्स्टेड ऑफ नाऊन. नाऊनच्या ऐवजी यूज केला जातो. आणि त्याचं फंक्शन काय रे? तो सब्जेक्ट बनतो आणि ऑब्जेक्ट बनतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, हा समजलं इथपर्यंत? काय अडचण काय नाही ना? बर, आता या ठिकाणी मी एकच वाक्य हे तुम्हाला ह्या सगळ्या भानगडीतून मला जेवढं काय सांगायचं होतं तेवढं मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर जे आहे फक्त थोडं या ठिकाणी लक्ष द्या राजांनो. ठीक आहे, बघा थोडी इथं बघा, मी इकडे सांगतो आता हे जे आपलं जे प्रोनाऊन आहे, ठीक आहे, थोडं जरा पलीकडे लिहितो, काय फरक पडत नाही. ठीक आहे, आता पहा, मी तुम्हाला या ठिकाणी काय काय सांगितलं? हे जे प्रोनाऊन आहे, आलं का लक्षात? ह्या प्रोनाऊनचं मी तुम्हाला काय सांगितलं? सर्वप्रथम ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ऑब्जेक्टिव्ह काय आहे? काय आहे ऑब्जेक्टिव्ह? टू रिमूव्ह द रिपिटेशन ऑफ नाऊन. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर ह्याला आपण काय केलं? हो, डिफाईन केलं. आणि डिफाईन करताना काय म्हणलं? प्रोनाऊन इज अ वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाऊन अँड इट्स फंक्शन्स ॲज सब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट. तो कशाचं काम करतो? सब्जेक्टचं आणि ऑब्जेक्टचं. मग डिफाईन झालं. थोडं इथं फंक्शनच्या बाबतीमध्ये सांगतो. फंक्शन काय करतंय? प्रोनाऊन कशाचं काम करतंय? सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. कोणत्याही वर्बचा तो सब्जेक्ट बनू शकतो. पहिलं. दुसरं, ठीक आहे, ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब. तुम्हाला सांगितलं का ट्रान्झिटिव्ह वर्ब काय भानगड आहे? ते नाही. ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि ऑब्जेक्ट दोन गोष्टीचा असतो पहा, ट्रान्झिटिव्ह वर्बचा आणि
प्रीपोजिशनचा, मग ऑब्जेक्ट ऑफ प्रीपोजिशन. तिसरं काम आहे त्याचं ऑब्जेक्ट ऑफ प्रीपोजिशन. हे 3 काम कोण करतंय? तर हे आपलं प्रोनाउन करतं. आलं लक्षात? ठीक आहे. तर आता ह्याच्यातला आपल्याला बेसिक मुद्दा या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्यांनी हे इकडे नीट लक्ष देऊन ऐकायचंय. पहा, हे मला जे सांगायचं होतं मी तेवढं सांगितलंय. आता मी थोडं मागे जातो. ठीक आहे. आणि इथे जे लिहिलेलं आहे त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला एकदा मी समजून सांगतो. पहा, ठीक आहे. प्रोनाउन. आता प्रोनाउन काय म्हणले पहा, जे मी तुम्हाला खाली सांगितलेलं आहे तेच मी इथं तुम्हाला सांगणार आहे. चटकन या ठिकाणी लक्ष देऊन ऐका. पहा, त्याचा डेफिनेशन इथं लिहिलेलं आहे. पहा, ठीक आहे. काय म्हणले बा त्याच्या डेफिनेशन मध्ये, प्रोनाउन इज अ वर्ड which is used instead of noun and it functions as subject or object. ते कशाचं काम करते रे? सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. कुणाच्या ऐवजी यूज केला जातो? नाउनच्या ऐवजी यूज केला जातो. आता या ठिकाणी वाक्य पहा, दिस इज अ नाईस फ्लावर. या फ्लावर साठी काय यूज केला इथं? इट. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. आय लाईक इट. आय लाईक इट या फ्लावर साठी पुन्हा इथे इट यूज केला आणि याच फ्लावर साठी या ठिकाणी इट्स यूज केलेला आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि हा पण इट जो आहे हा फ्लावर साठीच यूज केलेला आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. आता हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. आता इथं फ्लावर आहे आणि मी इथं फ्लावर्स केलं. या धीसचं इथं काय केलं रे मग आपण? धीज. मग धीज च्या पुढे इज लिहिणार की आर लिहिणार? आर. कारण धीज जे आहे हे एक वचनी आहे, त्याचं अनेक वचन धीज होतं. धीज आर नाईस फ्लावर्स. मग फ्लावर साठी इथं इट येईल की दे येईल? आता दे येईल, कारण अनेक वचनी नाउन साठी आपण देचा यूज केला पाहिजे. दे आर रेडोलंट. ठीक आहे. रेडोलंट म्हणजे काय? सुगंधी. आय लाईक देम. आता हे देम कुणासाठी आलंय? त्या फ्लावर साठी आलेला आहे. बरोबर आहे. देअर फ्रेग्रन्स. ठीक आहे. म्हणजे त्यांचा सुगंध जो आहे इज अमेझिंग. अमेझिंग आहे तो. ठीक आहे. देअर इज देखील जे आहे फ्लावर साठी आलेला आहे. आय विल पे फॉर इट. फॉर जे आहे हे प्रीपोजिशन आहे. काय? आणि प्रीपोजिशनच्या नंतर कोणती केस येते बरोबर? हो, ऑब्जेक्टिव्ह केस. दे जी आहे ही सब्जेक्टिव्ह केस आहे आणि देम जी आहे ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे. दे जे आहे सब्जेक्ट म्हणून यूज केला जातो. देम जे आहे ते ऑब्जेक्ट म्हणून यूज केला जातो. फॉर हे प्रीपोजिशन आहे. त्याच्यानंतर इथं आपण काय लिहिलं माहिती आहे का? देम लिहिलेलं आहे. आलं लक्षामध्ये? आता या ठिकाणी खाली पहा रे, मेन ऑब्जेक्टिव्ह ते सांगितले तुम्हाला, टू रिमूव्ह रिपिटेशन ऑफ नाउन. ठीक आहे. फंक्शन, सब्जेक्ट ऑफ वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ प्रीपोजिशन. आता आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचे पहा पर्सनल प्रोनाउन. हा इट थोडा बाजूला काढतो. आता पर्सनल प्रोनाउन पहा कोणकोणते आहेत? आय आहे, वी आहे, यू आहे, ही आहे, सी आहे, दे आहे आणि वन आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता सर हे इटला तुम्ही का बरं इथे घेतलं नाही? तर ह्याला म्हणायचं असते पहा इम्पर्सनल प्रोनाउन. काय म्हणायचं असतं ह्याला? इम्पर्सनल प्रोनाउन. आलं लक्षामध्ये? हे असतं पहा इम्पर्सनल प्रोनाउन. येते लक्षामध्ये? आता पहा आय, वी, यू, ही, सी, इट, दे, वन यांना काय म्हणायचं आपण? पर्सनल प्रोनाउन. इट हा कसला प्रोनाउन आहे? इम्पर्सनल. कारण हा व्यक्तीसाठी यूज करता येत नाही. एकदम बेसिक सांगालो, सगळं डोक्यात घुसालंय का? सगळ्याला घुसालंय? हे शेंबड्या लेकराला कळत आहे माहिती आहे का? मी इतकं खाली जाऊन सांगालो. येते लक्षामध्ये? ठीक आहे. आता या पर्सनल प्रोनाउन पैकी जे आहे आपल्याला काय पाहायचंय माहिती आहे का? सिंग्युलर कोणते आहेत आणि प्लुरल कोणते आहेत. ठीक आहे. आय हा सिंग्युलर आहे. सिंग्युलर म्हणजे एक वचनी रे बाबा. सिंग्युलर म्हणजे काय? एक वचनी. आणि प्लुरलचा अर्थ काय होतो? अनेक वचनी. आलं लक्षामध्ये? मग आय हा सिंग्युलर आहे आणि वी हा कसा आहे? प्लुरल आहे. यू हा सिंग्युलर मध्ये बी येतो आणि प्लुरल मध्ये बी येतो. ठीक आहे. ही, सी, इट आणि वन जे आहेत हे कसले आहेत रे? हे सिंग्युलर आहेत. मग त्यांचं प्लुरल काय होत असतं? दे. ठीक आहे. ही, सी, इट, वन आणि हे काय आहे रे? प्लुरल. दे काय आहे? प्लुरल आहे. म्हणजे हे पण लक्षात ठेवा की आय, यू, ही, सी, इट, वन हे सिंग्युलर म्हणून यूज करता येतात. वी, यू आणि दे हे काय म्हणून यूज करता येतात? म्हणजे आपल्या डोक्यामध्ये हे आलं पाहिजे बाबा यूचा वापर आपल्याला सिंग्युलर साठीही यूज करता येतो आणि प्लुरल साठी यूज करता येतो. आता समजा हा एक्स वाय झेड हे समजा आपल्या वर्गातला गण्या आहे. आलं का लक्षामध्ये? आणि मी ह्याला एकट्याला म्हणणार की नाही रे यू आर माय स्टुडंट. किती आहे? हा एकटा आहे. आणि आता तुम्ही इथं सगळे आहेत समजा हे एवढे एवढ्याला एवढे सगळे काय 5-50 लोक आहेत ते. ठीक आहे. मी तुमच्या सगळ्यांसाठी काय वापरणार? यूच म्हणणार ना. यू आर माय स्टुडंट्स असं म्हणणार फक्त. बरोबर आहे की नाही? हा म्हणजे यूचा वापर सिंग्युलर साठी करता येतो आणि प्लुरल साठीही करता येतो. एकट्यासाठी करता येतो आणि अनेकांसाठीही करता येतो. आता याच्यानंतर जे आहे हा खालचा मुद्दा पहा पर्सन. हे पर्सन एक थोडं या ठिकाणी समजून घ्या.
म्हणजे बोलताना बोलणाऱ्याच्या जगात 3 भाग केलेले आहेत. अलग लक्षात. बोलणारा ज्या वेळेला ज्या प्रोनाउनचा वापर स्वतःसाठी करतो, कुणासाठी करतो? स्वतःसाठी करतो, त्यावेळेला त्याला कोणता पर्सन म्हणायचं? फर्स्ट पर्सन असं म्हणायचं. कोणता पर्सन म्हणायचं? त्याला फर्स्ट पर्सन म्हणायचं. मग आय आणि वी जे आहे हे बोलताना माणूस स्वतःसाठी यूज करते, म्हणून हे कसले पर्सन आहेत? फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन म्हणजे काय असतं माहित आहे का? ज्या वेळेला आपण प्रत्यक्षात समोरच्या माणसाला समोरासमोर असं बोलतो त्यावेळेला तो कोणता पर्सन असतो? सेकंड पर्सन. मग आता यू आर माय बेस्ट फ्रेंड, यू आर माय स्टुडंट, अलग लक्षात. यू आर माय बॉयफ्रेंड, यू आर माय गर्लफ्रेंड, असं आपण समोरासमोर म्हणतो की नाही बाबा बोलताना, बरोबर आहे. मग हे काय झालं? अरे बा, यू कोणता पर्सन झाला? सेकंड पर्सन. अलग लक्षामध्ये. ठीक आहे, कळालंय की नाही? आणि आता थर्ड पर्सन म्हणजे 2 माणसं बोलत असताना तिसरा ज्या वेळेला त्या ठिकाणी अनुपस्थित असेल त्यावेळेला त्याच्यासाठी जी प्रोनाउन यूज केले जातात त्यांना काय म्हणायचं असतं? थर्ड पर्सन म्हणायचं असतं. मग ही, सी, इट, दे हे कसले पर्सन आहेत? थर्ड पर्सन आहेत. अलग लक्षामध्ये. आता यांच्या बाबतीमध्ये जे आहे आपल्याला खाली एक केस टेबल एक समजून घ्यायचा आहे. वाटलं तर मी तुम्हाला या ठिकाणी इथंच समजून सांगू का? ठीक आहे, खाली तर मी तसा लिहिलेला आहे, ठीक आहे, परंतु मी इथं काय करतो माहिती आहे का? एकदा लिहून दाखवतो, म्हणजे काय होईल माहिती आहे का? ते खालचं वाचून दाखवल्यासारखं होईल, हे तुमच्या टकुऱ्यामध्ये घुसल. लक्षामध्ये. ठीक आहे, तर आता ह्या प्रोनाउनच्या बाबतीमध्ये आपल्याला केस या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. पहा, मी इथं लिहितो बिन, खालीचं जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. मी बाहेर यालो का? हा, चक्क बाहेर का? हा, अरे बापरे, मग तर लय घोटाळा झाला. हा, राजू. ठीक आहे, बघा आता इथं इकडे नीट लक्ष द्या. हे तर दिसाले का? ऐ, ठीक, ओके ओके, राजा. हे आहे सब्जेक्टिव्ह केस. बैठ बैठ बैठ, नीचे बैठ. सब्जेक्टिव्ह केस. दुसरी पहाची आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केस लक्षामध्ये. त्याच्यानंतर पहाची पहा आपल्याला तिसरी म्हणजे पजेसिव्ह केस. ठीक आहे, कोणती केस पहाची? पजेसिव्ह केस. आणि त्याच्यानंतर इकडे जे आहे पाहायचं आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हा चार्ट जे आहे तुम्ही सगळ्यांनी वहीमध्ये एकदा काढून घ्या माझ्या सोबतच लक्षामध्ये. मग आता ह्या पजेसिव्ह केसचे आपण 2 भाग करू. पजेसिव्ह केसचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. 2 भाग कोणकोणते करायचे माहिती आहे? एक करायचं आहे पहा पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, बरोबर, हे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा आहे पहा हा पजेसिव्ह प्रोनाउन. पजेसिव्ह प्रोनाउन लक्षामध्ये. पजेसिव्ह प्रोनाउन आणि पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह लक्षामध्ये. ठीक आहे, मग आता आपण काय करू माहिती आहे का? हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस लक्षात. मग सब्जेक्टिव्ह केस मधलं प्रोनाउन कोणतं आहे? तर आय आहे. पहा आता हे सगळं असं मी काढतोय तसं लिहा. आणि त्याची आयची आता ऑब्जेक्टिव्ह केस काय होईल रे? ऑब्जेक्टिव्ह केस ही मी बनल. काय बनल? मी. आता आय हा सब्जेक्टच्या ठिकाणी येईल आणि मी हा कुठे येणार आहे? ऑब्जेक्टच्या ठिकाणी येणार आहे लक्षामध्ये. ठीक आहे, आणि आता याचं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह जे आहे ते पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी काय तयार होणार आहे? माय लक्षामध्ये. आणि याचं पजेसिव्ह प्रोनाउन जे आहे ते पजेसिव्ह प्रोनाउन या ठिकाणी माइन अशा पद्धतीने या ठिकाणी तयार होईल लक्षामध्ये. ठीक आहे, आता मी इकडे काय करतो माहिती आहे का? एक मिनिट. पजेसिव्ह प्रोनाउन आहे हे, पजेसिव्ह प्रोनाउन. ठीक आहे, आणि आता याच्यातलं आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन पाहायचं आहे. ठीक आहे, तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय होते ते पहा. हे का इकडे नीट लक्ष देऊन आहे का? हे का मी इथं तुम्हाला सांगतो पहा. हा शेल्फ जो आहे का हे सिंगुलर साठी यूज केलं जातं अलग लक्षात. आणि SELVES सेल्फ म्हटलं की ह्याचं काय तयार होतं रे पोरं? हो, प्लुरल तयार होतं. काय तयार होतं? प्लुरल. मग आय हा सिंगुलर आहे की प्लुरल आहे सांग बरं? सिंगुलर. मग मायच्या पुढे आता सेल्फ लावू की सेल्फ लावू? मग मायच्या पुढे या ठिकाणी काय तयार करावं लागलं आपल्याला? शेल्फ. हे माय शेल्फ तयार झाला. माय शेल्फ हे कसलं प्रोनाउन झालं रे पोरं? हो, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन झालं लक्षामध्ये. ठीक आहे, त्याला खरं तर कंपाऊंड प्रोनाउन म्हणतात. कंपाऊंड का म्हणतात माहिती का? ते 2 शब्दापासून बनतंय. एक माय आणि दुसरा काय आहे? शेल्फ अलग लक्षामध्ये. पण तुम्हाला आता या ठिकाणी उगाच ते कशाला लिहायचंय म्हणून मी इथं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन लिहिले. ते समजून सांगताना मी बरोबर तिकडे त्याची बारी आली की सांगतो. ठीक आहे, बघा आता इथं
आय ही सब्जेक्टिव्ह केस आहे, मी ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे, माय हे काय झालं सांगा पटकन, आणि माइन हे काय झालं रे, आणि माय सेल्फ काय झालं. त्याच्यानंतर पहा वी जी आहे ही सब्जेक्टिव्ह केस आहे, त्याची ऑब्जेक्टिव्ह केस काय बनल पोरं हो, अस, आणि त्याचं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह जे आहे ते पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय तयार होईल मग, आवर. आवर हे काय झालं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. त्याच्यानंतर या ठिकाणी त्याचं पजेसिव्ह प्रोनाउन तयार होईल पहा आवर्स. ठीक आहे. आणि आता मला सांगा वी हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, प्लुरल आहे. मग तिथं आता आवर सेल्फ होईल की आवर सेल्फ होईल सांगा बरं, आवर सेल्फ. आलं का लक्षामध्ये, कारण प्लुरल असलं की त्याला काय लावायचं आपल्याला, सेल्फ. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. कसं तयार व्हायला ते पहा. त्याच्यानंतर समजा मी या ठिकाणी यू घेतला, यू हा सब्जेक्टिव्ह केस मध्ये पण येतो आणि यू हा ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये पण येतो, याच्यामध्ये काही चेंज होत नाही. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी मी लिहिलं पहा युअर. आता हे युअर म्हटल्याच्या नंतर काय झालं रे पोरं हो, ऍडजेक्टिव्ह. आता या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या पजेसिव्ह ऍडजेक्टिव्हच्या नंतर आर येतोय पहा शक्यतो, आणि इकडे पजेसिव्ह प्रोनाउन त्याचं तयार झालं की त्याला यस लागतो. मग या ठिकाणी युअरचं काय होईल रे पोरं हो, यस. यस लागला की प्रोनाउन, आर लागला की ऍडजेक्टिव्ह, असं लक्षात ठेवायचं. आणि यू जो आहे हा सिंग्युलर पण आहे आणि प्लुरल पण आहे, मी मगाशीच सांगितलं होतं. म्हणून याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन या ठिकाणी काय तयार होईल, युअर सेल्फ. काय तयार होईल, युअर सेल्फ पण तयार होईल. आणखीन काय तयार होईल पोरं हो, युअर सेल्फ. असे हे दोन्हीही बरोबर आहेत. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी पहा आय वी यू ही ची आता ऑब्जेक्टिव्ह केस काय बनेल रे पोरं हो, हिम. त्याचं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी तयार होते पहा हिज. आलं लक्षामध्ये. पजेसिव्ह प्रोनाउन ही याचं तयार होतं पहा हिज, आणि या ठिकाणी त्याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन तयार होतं पहा हिमशेल्फ. काय तयार होतं, हिमशेल्फ. सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन ऐकायचं. त्यानंतर सी आहे, सी ची ऑब्जेक्टिव्ह केस काय होते, हर. आलं लक्षामध्ये. आणि त्याचं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह जे आहे, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि त्याची ऑब्जेक्टिव्ह केस दोन्हीही रूप सारखीच आहेत पहा. आलं लक्षामध्ये. इथंही हर आणि इथंही काय आहे ते हरच आहे, पण त्याचं पजेसिव्ह प्रोनाउन या ठिकाणी काय तयार होईल रे, हर्स. आलं लक्षामध्ये. आणि त्याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जे आहे ते काय तयार होईल, हर शेल्फ तयार होईल. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. त्यानंतर इट आहे. आता इट जे आहे, इटची ऑब्जेक्टिव्ह केसही काय होते रे पोरं हो, इटच होते. आलं लक्षात. आणि त्याचं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय तयार होतं, इट्स. इट्स असं नाही बरं का, अपॉस्ट्रॉफी एस वालं नाही. ठीक आहे. हे हे आहे, आणि याचं पजेसिव्ह प्रोनाउन तयारच होत नाही, आणि याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय तयार होईल मग पोरं हो, इट शेल्फ. असं त्या ठिकाणी त्याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन तयार होईल. त्याचबरोबर आता या ठिकाणी आपला वन राहिला. वन सब्जेक्टिव्ह केस मध्ये येतो, वन ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये येतो, आणि त्याचं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह जे आहे ते वन्स होतं. याला मात्र इथं अपॉस्ट्रॉफी एस लागलेला असतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, अपॉस्ट्रॉफी एस आहे, याचं पजेसिव्ह प्रोनाउन तयार होत नाही, याचं वन शेल्फ तयार होईल. काय तयार होईल, वन शेल्फ तयार होईल. त्याच्यानंतर आता एकच राहिला पाच दे. अलग लक्षात. आता हे दे जे आहे, देची ऑब्जेक्टिव्ह केस काय तयार होईल पोरं हो, देम. आणि याचं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय तयार होईल, देअर. आणि याचं पजेसिव्ह प्रोनाउन जे आहे ते पजेसिव्ह प्रोनाउन काय तयार होईल, देअर्स. आणि इकडे जे आहे हे देम सेल्फ. अलग लक्षात. काय तयार होईल, हे देम सेल्फ. आलं लक्षात. हा चार्ट सगळ्यांनी काढून घेतला का बाप्पा, आलं लक्षामध्ये. बघा म्हणजे आय वी यू ही सी इट वन दे ही कोणती केस आहे चटकन सांगा, सब्जेक्टिव्ह केस. कोणती केस म्हणायचं याला, सब्जेक्टिव्ह केस म्हणायचं. आणि मी अस यू हिम हर इट ही कोणती केस आहे रे पोरं हो, ऑब्जेक्टिव्ह केस. आता या ठिकाणी अपवाद ह्या यूचा, इटचा आणि वनचा जर सोडला, कारण मी ह्याला गोल काय केले, कारण ते सब्जेक्टिव्ह केस मध्ये तसे आहेत, तसेच ते कशामध्ये आहेत, ऑब्जेक्टिव्ह केस. म्हणजे दोन्हीकडे रूप त्यांची कशी आहेत रे बाबा, सारखीच आहेत. दोन्हीकडे रूप कशी आहेत त्यांची, सारखीच आहेत. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. बघा आयची ऑब्जेक्टिव्ह केस काय तयार व्हायली, मी. आलं लक्षामध्ये. वीची काय व्हायली, अस. यूची युअर, हिची हिम, सीची हर, इटची इट, वनची वन, देची देम. आलं लक्षामध्ये. पण आता आयच्या गटातला आपण सगळे एकदा वाचा बरं. सब्जेक्टिव्ह केस कोणती आहे,
ऑब्जेक्टिव्ह केस, त्याचं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह माय, त्याचं पॉझिटिव्ह प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन माय सेल्फ. काय माय सेल्फ, माय सेल्फ म्हणता येईल का किंवा माइन सेल्फ म्हणता येईल का? नाही, तिथं काय म्हणावं लागेल, माय सेल्फच म्हणावं लागेल. लक्षामध्ये वी सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस कोणती आहे अस, त्याचं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय तयार झालं आवर, आणि त्याचा पॉझिटिव्ह प्रोनाउन कोणता आहे आवर, आणि त्याचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन कोणता आहे आवर सेल्फ. ठीक आहे, चला सगळेजण सांगा यू काय आहे सब्जेक्टिव्ह केस लक्षामध्ये, आणि ही यू काय ऑब्जेक्टिव्ह केस, युवर काय आहे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह, युवर्स काय झालं पॉझिटिव्ह प्रोनाउन, युवर सेल्फ आणि युवर सेल्फ हे काय झाले त्याचे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. ही हा सब्जेक्टिव्ह केस, हिम त्याची ऑब्जेक्टिव्ह केस, ही जे त्याचं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि ही जे त्याचं पॉझिटिव्ह प्रोनाउन, दोन्ही ही रूप सारखे आहेत, कन्फ्युज व्हायचं नाही. आणि हिमसेल्फ जे आहे ते हिमसेल्फ काय आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, हर शी ऑब्जेक्टिव्ह केस हर आहे आणि त्याचं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय आहे हर आहे लक्षात. आणि हर्ष जे आहे हे त्याचं पॉझिटिव्ह प्रोनाउन झालं आणि हर्षप जे आहे ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. इट इट आणि त्याचं आपला पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह इट्स आहे, पॉझिटिव्ह प्रोनाउन तयार होत नाही, आणि इट सेल्फ जे आहे ते त्याचं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. वन वन इथं या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं, अपॉस्ट्रॉफी एस येतं, अपॉस्ट्रॉफी एस लागलेलं वन जे आहे ते पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतं. अलग लक्षात तिकडे काय तयार झालं वन सेल्फ. देचं या ठिकाणी काय तयार झालं रे पर हो ऑब्जेक्टिव्ह केस देम, आणि त्याचं पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय आहे देअर, आणि ह्या देअर मध्ये आणि ह्या देअर मध्ये फरक आहे हे लक्षात ठेवा. हे ऍडव्हर्ब आहे, हे प्लेस दाखवतंय, काय दाखवतंय हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. अलग लक्षामध्ये देअर देअर उच्चार सारखाच होतंय पण घोटाळा होतंय अलग लक्षामध्ये. आणि देअर्स देअर्स काय आहे पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे, आणि देमसेल्फ काय आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. अलग लक्षामध्ये हे सगळं. आता हे चार जर तुम्हाला कळाला ना तर पुढचं सगळं गणित तुम्हाला नीट व्यवस्थित समजते. पहा तुम्हाला काडीचीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही लक्षामध्ये. मग एकदा आता खाली तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो काय नाही. पहा का हे चार्ट काढलाय सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, पॉझिटिव्ह केस आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आता हे काय आपल्याला परत परत बघायची गरज नाही, आपण ते वरी बघितलेलं आहे तेच हे आहे. ठीक आहे, वाटलं तर ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काय करायचं माहिती आहे का फोटो काढून घ्यायचा लक्षामध्ये. ठीक आहे, हा जे लिहिलंय वरी तेच इथं आहे खाली बरोबर आहे. मग वरचं खालचं सारखं असल्यावर दोघाला या वाचून दाखवण्यात काय मतलब आहे का नाही. आता आपल्याला पुढे महत्वाचा मुद्दा शिकायचा आहे पहा. ठीक आहे, एक एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत लक्षामध्ये. तर सर्वप्रथम आपल्याला मुद्दा काय पाहायचा आहे माहिती आहे का राम, आता तू सांग रे वागा. ठीक आहे, आय ही कोणती केस आहे रे वागा बोला पटकन सब्जेक्टिव्ह लक्षामध्ये. आता वी ही कोणती केस आहे सांगा पटकन सब्जेक्टिव्ह आहे. यू दोन्ही केस मध्ये येते अलग लक्षामध्ये. ही सी इट दे है की नाही. हा तर ही कोणते केस मधले प्रोनाउन झाले रे पोरो हो सब्जेक्टिव्ह. मग या सब्जेक्टिव्ह केस मधले प्रोनाउन सब्जेक्ट म्हणून येतील किंवा ऑब्जेक्ट म्हणून येतील सब्जेक्ट म्हणून येतील बरोबर आहे. ठीक आहे, आता पहा आय ही सब्जेक्टिव्ह केस आहे, तिची ऑब्जेक्टिव्ह केस कोणती आहे ऑब्जेक्टिव्ह केस कोणती आहे मी आहे. म्हणजे मी हे सब्जेक्टच्या ठिकाणी येईल किंवा ऑब्जेक्टच्या ठिकाणी येईल ऑब्जेक्टच्या ठिकाणी येईल. कुठे येईल आता हे आणि हे वी जे आहे सब्जेक्टच्या ठिकाणी येईल आणि हस कुठे येईल ऑब्जेक्टच्या ठिकाणी लक्षामध्ये. ही हे कुठे येईल सब्जेक्टच्या ठिकाणी आणि हिम कुठे येईल ऑब्जेक्टच्या ठिकाणी. सी कुठे येईल आणि हर कुठे येईल ऑब्जेक्टच्या ठिकाणी. दे कुठे येईल आणि देम कुठे येईल. मग आता हे इट आहे आणि हे यू आहे सब्जेक्टच्या ठिकाणी येऊ शकतं आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी येऊ शकतं, काही अडचण नाही. मग आता तुम्हाला या ठिकाणी दोन तीन गोष्टी या ठिकाणी हे कळायला पाहिजे. हे या केस मधले प्रोनाउन हे कुठे यायला पाहिजे रे सब्जेक्टच्या ठिकाणी, आणि ह्या ठिकाणची कुठे यायला पाहिजे ऑब्जेक्टच्या ठिकाणी यायला पाहिजेत. म्हणून आता याच्यावरती देखील क्वेश्चन विचारला जातो, हे अगदी बेसिक पासून पाहायचं आहे अलग लक्षामध्ये भाऊ. ठीक आहे, पुढील बाबी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. आता पहिलं पहा सब्जेक्टिव्ह केस मधील प्रोनाउन हे सब्जेक्ट म्हणूनच वापरता येतात. सब्जेक्टिव्ह केस मधले प्रोनाउन हे काय म्हणून वापरता येतात सब्जेक्ट म्हणूनच वापरता येतात. मग बघा आता इथं या ठिकाणी मी हे परत एकदा लिहितो रे बा. आय ही सब्जेक्टिव्ह केस आहे, त्याची ऑब्जेक्टिव्ह केस कोणती आहे ही ऑब्जेक्ट आणि ही कोणती आहे सब्जेक्ट लक्षामध्ये. ठीक आहे, वी आस लक्षामध्ये. ठीक आहे, त्यानंतर ही हिम आहे की नाही. सी हर लक्षात. दे देम. बघा मग आता हे मी हे सब्जेक्टच्या ठिकाणी घेतले नाही तर ऑब्जेक्टच्या ठिकाणी घेतले. मी हे सब्जेक्ट असेल पहा
कळच ना गेलं तर व्हर्बच्या अगोदर इथं काय लिहायला पाहिजे आपण? सब्जेक्ट. इज काय आहे? वर्ब आहे. मग हे मी काय झाला इथं? ऑब्जेक्ट आहे की सब्जेक्ट आहे? हे ऑब्जेक्ट. मग हे चूक आहे की बरोबर आहे? मग ॲम अ टीचर म्हणलं पाहिजे की मी इज अ टीचर? ॲम अ टीचर. काय म्हणलं पाहिजे? ॲम अ टीचर. लक्षामध्ये? ठीक आहे. मग हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. चला बघा आता, ही वॉज अ ग्रेट पोएट आणि हिम वॉज अ ग्रेट पोएट, दोन्हीपैकी बरोबर कोणते? ही वॉज ग्रेट पोएट की हिम वॉज ग्रेट पोएट? हिम की ही? मग ही हिम कोणती केस आहे? ऑब्जेक्टिव्ह. किती कुठं आलंय हे? सब्जेक्टच्या ठिकाणी. कारण वाच काय आहे? वर्ब आहे. वर्बच्या अलीकडे काय येत आहे? सब्जेक्ट. वर्बच्या पूर्वी काय येत असतो? सब्जेक्ट. लक्षात? मग ही वालं बरोबर आहे आणि हिम वालं कसं आहे? पुरं हो चुकीचं आहे. हे एकदा चेक करून घ्या. पहा, मी ऑब्जेक्ट, अस ऑब्जेक्ट, हिम ऑब्जेक्ट, हर ऑब्जेक्ट आणि देम पण काय? ऑब्जेक्ट. आय सब्जेक्ट, वी सब्जेक्ट, ही सब्जेक्ट, सी सब्जेक्ट, दे सब्जेक्ट. आता दे आर प्लेइंग क्रिकेट. आर प्लेइंग वर्ब आहे. मग वर्बच्या अगोदर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे की ऑब्जेक्ट घ्यायचा आहे? मग या ठिकाणी 5 बरोबर आहे की 6 बरोबर आहे? तू सांग नक्की. बर, कारण हे देम काय आहे? ऑब्जेक्ट. अरे पट्या, बरोबर आहे. लक्षामध्ये? राम अँड मी आर ग्रीन ग्रोसर्स. ग्रीन ग्रोसर्स म्हणजे काय? भाजीपाला विक्रेते. भाजीपाला विक्रेते. ठीक आहे. आता राम हा सब्जेक्टच्या ठिकाणी आहे की ऑब्जेक्टच्या ठिकाणी आहे? कारण या ठिकाणी आर काय आहे? वर्ब आहे. वर्बच्या अलीकडचा काय असतो रे पुरो? हो सब्जेक्ट. मग आता मी हे काय? सब्जेक्ट आहे की ऑब्जेक्ट आहे? मग या ठिकाणी मीच्या ऐवजी इथं काय पाहिजे होता? आय. मग 7 बरोबर आहे की 8 बरोबर आहे? 8 बरोबर आहे. राम अँड आय असं म्हणायला पाहिजे. मीच्या ऐवजी इथं काय म्हणायला पाहिजे? आय म्हणायला पाहिजे. हे कुणा कुणाला समजलं खरं सांगा. समजाले का मी उगं बडबड करायला? खरं सांगा नक्की. बर, चला आता पुढे. आता नेक्स्ट पुढचा मुद्दा पहा. हे एकदा आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. लक्षामध्ये? बघा, ऑब्जेक्टिव्ह केस मधील प्रोनाउन हे ऑब्जेक्टच्या ठिकाणी येतात. ठीक आहे. पण आता हे परत एकदा पहा. इथं आय ही सब्जेक्टिव्ह केस आहे आणि मी ही कोणती आहे रे? ऑब्जेक्टिव्ह. ही आहे ऑब्जेक्टिव्ह केस, ही आहे सब्जेक्टिव्ह केस. वी हा सब्जेक्ट आहे आणि अस काय आहे? ऑब्जेक्ट आहे. लक्षामध्ये? ही हा सब्जेक्ट आहे आणि हिम काय आहे? ऑब्जेक्ट आहे. लक्षात? सी हा सब्जेक्ट आहे आणि हर हा ऑब्जेक्ट आहे. लक्षामध्ये? दे हा सब्जेक्ट आहे आणि देम हा ऑब्जेक्ट आहे. आता या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची. ती कोणती? तर पहा, हे जे ऑब्जेक्ट आहे ना, हा ऑब्जेक्ट दोनच गोष्टीच्या नंतर येतो. एक ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या नंतर काय येतो हो? ऑब्जेक्ट. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रीपोजिशन. प्रीपोजिशनच्या नंतर काय येते हो? ऑब्जेक्ट. म्हणजे केस या ठिकाणी सब्जेक्टची येईल की ऑब्जेक्टची येईल? इथं ऑब्जेक्टिव्ह केस येईल. कोणती केस येईल? वाटलं तर मी इथं लिहितोच, ऑब्जेक्टिव्ह केस येते. या दोघाच्या नंतर कायम काय येत असते? ऑब्जेक्ट हा नेहमी एक तर ट्रान्झिटिव्ह वर्ब नाही तर प्रीपोजिशन याच्या नंतरच येतो, अन्यथा तो कुठेही येत नाही. मग ह्याला समजून कसं घ्यायचंय आपल्याला ते पहा आता. ठीक आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय म्हणलं मी आता? बघा इथं ऑब्जेक्टिव्ह केस मधील प्रोनाउन हे ऑब्जेक्टच्या ठिकाणी येतात आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या नंतर काय येतं रे पुरो? हो ऑब्जेक्टिव्ह केस येते. मग आता काय? बीट म्हणजे मारणे, टेल म्हणजे सांगणे, टीच म्हणजे शिकविणे, लेट म्हणजे परवानगी देणे, फॉरबिड म्हणजे प्रतिबंध घालणे, लाईक, एनेबल, एनेबल म्हणजे सक्षम करणे. इथं दिलेले हे सगळे व्हर्ब हे कसले आहेत? रे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहेत. कसले व्हर्ब आहेत हे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहेत. कसले व्हर्ब आहेत सांगा एकदा? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहेत. मग ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या नंतर कोणती केस येते? कोणती केस येते? ऑब्जेक्टिव्ह केस येते. कोणती केस येते पोरो? हो ऑब्जेक्टिव्ह केस येते. मग सगळ्यांनी जरा या ठिकाणी नीट लक्ष देऊन ऐका पहा. ठीक आहे. हे कसले व्हर्ब आहेत पोरो? हो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहेत. कोणकोणते आहेत? बीट, टेल, टीच, लेट, फॉरबिड, लाईक, एनेबल. आता बीट्स आपण करू शकतो, टेलचं टोल्ड करू शकतो, बरोबर आहे? रूप बदलू शकतो की नाही? मग आता इकडे पहा. सी हा वाक्याचा काय आहे? सब्जेक्ट. बीट्स हा काय आहे? कसला व्हर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. बीट. सी मुळे आपण या ठिकाणी यस लावला ना. ठीक आहे. लक्षामध्ये? मग सी बीट्स. आता हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे ना. मग ट्रान्झिटिव्ह व्हर्बच्या नंतर आपण काय घ्यावा इथं? आता सब्जेक्ट घ्यावा की ऑब्जेक्ट घ्यावा?
मग या ठिकाणी दे घ्यावा की देम घ्यावा, देम घ्यावा. अलग लक्षामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं पहा. माय फादर टोल्ड वी अ स्टोरी. माय फादर सब्जेक्ट आहे, टोल्ड हा कसला वर्ब आहे सांगा पोरं हो, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. मग ट्रान्झिटिव्ह वर्बच्या नंतर वी येईल की अस येईल? हे वी चुकीचं आहे आणि हस काय बरोबर आहे? हस वाला बरोबर आहे, वी वाला चुकीचं आहे. टोल्डच्या नंतर या ठिकाणी हस घेणं गरजेचं आहे. समजायला की नाही? त्याच्यानंतर पहा. माय फ्रेंड टीचर्स. माय फ्रेंड टीचर्स. आता टीचर्सच्या नंतर मोहन ऑब्जेक्ट असेल की सब्जेक्ट असेल सांगा? कारण टीच हे वर्ब कसला आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. मग आता या ठिकाणी आय यायला पाहिजे की मी यायला पाहिजे? कारण मोहन अँड आय की मोहन अँड मी? कारण या ठिकाणी माय फ्रेंड, माय फ्रेंडची शिकवण्याची क्रिया कुणाकुणावर होईल? मोहन वरती बर होईल आणि मी वरती पण होईल. म्हणजे मोहन आणि मी या ठिकाणी काय असं देवा? हा ऑब्जेक्ट असेल. कुणाचा ऑब्जेक्ट आहे हा? या ट्रान्झिटिव्ह व्हर्बचा. ठीक आहे. आय विल लेट दे. आता हे लेट जे आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. मग दे पाहिजे की तर देम पाहिजे? देम पाहिजे. ही डिडंट लेट आय स्लीप. लेटच्या नंतर आय पाहिजे की मी पाहिजे? मी पाहिजे. मग हे आय वाला चुकीचं आहे की नाही? आय विल फॉरबिड, प्रतिबंध करणे. मी त्याला प्रतिबंध करेल, म्हणजे मी त्याला स्मोक करण्यासाठी, येथे त्याला स्मोक करण्यासाठी प्रतिबंध करेल किंवा करू देणार नाही. मग दे पाहिजे की देम पाहिजे? देम पाहिजे. दे नको. आय डोंट लाईक ही की हिम? हिम अँड हर. शी अँड ही नसायला पाहिजे, तर हिम अँड हर असायला पाहिजे. हे बरोबर आहे, हे इथलं चुकीचं आहे. ठीक आहे. माय हार्ड वर्क विल एनेबल आय टू विन द कॉन्टेस्ट की मी? इथं आय पाहिजे की मी पाहिजे? एनेबल म्हणजे सक्षम करणे. माय हार्ड वर्क विल एनेबल मी टू विन द कॉन्टेस्ट. एनेबल हे कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. मग ट्रान्झिटिव्ह वर्बच्या नंतर आपल्याला काय लिहिलं पाहिजे? आपण ऑब्जेक्ट लिहिला पाहिजे. म्हणून हे वरचं आय जे आहे ते चुकीचं आहे. इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काही शंका आहे का पोरं? हो, नाही ना? आता का इथं काय करा माहिती आहे का? एकदा हा STI 2011 ला विचारलेला क्वेश्चन पहा. माय फ्रेंड कॉल्ड. आता हे कॉल्ड जे आहे ना ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. कसलं वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. माय फ्रेंड कॉल्ड माय मदर अँड फॉर लंच. आता त्या रिकाम्या जागी काय घ्यायचं आपल्याला? चूज द करेक्ट प्रोनाउन फ्रॉम द ऑप्शन. ठीक आहे. काय घेता रे पोरो? आय घेता, मी घेता, माय घेता की माइन घेता? आओ काय घेता इथं? आता हे कसला वर्ब आहे? ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ट्रान्झिटिव्ह वर्बच्या नंतर सब्जेक्टिव्ह केस येते का? नाही. लक्षामध्ये. मग कोणती केस येईल तिथं? ऑब्जेक्टिव्ह केस. माय फ्रेंड कॉल्ड माय मदर अँड मी फॉर लंच. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता हे माय काय, माइन काय, हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काही शंका आहे का सांगा? आहे का? नाही ना? आता प्रीपोजिशनच्या नंतर, प्रीपोजिशनच्या नंतरही काय येत असते रे? ऑब्जेक्टिव्ह केसच येत असते. प्रीपोजिशनच्या नंतर नेहमी कोणती केस येत असते? ऑब्जेक्टिव्ह केसच येत असते. तर हा पण मुद्दा आपण आजच संपून टाकू. आलं का लक्षामध्ये? किती वेळ झालाय? प्रीपोजिशनच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह केसच येत असते. तर तोही मुद्दा आपण या ठिकाणी पाहू. पहा, प्रीपोजिशनच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह केसच येते. मग आता हे प्रीपोजिशन आहेत. पहा, ऑफ हे प्रीपोजिशन आहे, फॉर हे प्रीपोजिशन आहे, विथ हे प्रीपोजिशन आहे, टुगेदर विथ, अलॉंग विथ, बिटवीन, इन्क्लुडिंग, एक्सक्लुडिंग, लाईक, अनलाईक, एक्सेप्ट हे जे आहेत, ठीक आहे, हे काय आहेत रे? हे सगळे काय? ते सगळे प्रीपोजिशन आहेत. आणि या प्रीपोजिशनच्या नंतर कायम कोणती केस येते सांगा पर हो? कोणती केस येते? ऑब्जेक्टिव्ह केसच येत असते. आलं लक्षामध्ये? मग आता एकदा या ठिकाणी पहा, बघा प्रीपोजिशन कोणकोणते आहेत ते पहा, बघून घ्या एकदा. कोणकोणते आहेत? ऑफ आहे, फॉर आहे, विथ आहे, टुगेदर विथ आहे, अलॉंग विथ आहे. आलं लक्षामध्ये? बिटवीन, इन्क्लुडिंग, एक्सक्लुडिंग, लाईक, अनलाईक. आता लाईक, अनलाईक जे आहेत हे वर्बचं पण काम करतात, ते प्रीपोजिशनचंही काम करतात. ते आपल्याला पुढं कुटाणा बघायचं आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. एकदा आता या ठिकाणी तुम्ही चेक करा. आय हॅव मनी फॉर. आता फॉर काय? चटकन सांगा. फॉर काय आहे? मग इथं ही पाहिजे की हिम पाहिजे? आणि शी पाहिजे की हर पाहिजे? मग पहिलं कसं आहे आणि दुसरं कसं आहे? बरोबर आहे. आय हॅव मनी फॉर हिम अँड हर. आलं लक्षात? पुन्हा एकदा चेक करा. शी इज सिंगिंग विथ. विथ काय आहे? प्रीपोजिशन. मग इथं दे पाहिजे की देम पाहिजे? इथं देम पाहिजे. इथं दे चुकीचा आहे. सीता अलॉंग विथ दे आर सिंगिंग. अलॉंग विथ इथं दे पाहिजे की देम पाहिजे?
देम पाहिजे, हा लक्षामध्ये. ठीक आहे, कारण अलॉंग विथ हे काय आहे, प्रीपोजिशन आहे. काय आहे, प्रीपोजिशन. ही इन्क्लुडिंग, हे काय इन्क्लुडिंग काय करो हो, प्रीपोजिशन आहे. हिज फ्रेंड्स, ही इज वर्किंग अगेन्स्ट, हे अगेन्स्ट आहे बरं का इथं, अगेन्स्ट. हे अगेन्स्ट देखील काय आहे, प्रीपोजिशन आहे. मग इथं वी पाहिजे की अस पाहिजे, अस पाहिजे, लक्षामध्ये. ठीक आहे, अगेन्स्ट अस, अगेन्स्ट काय आहे, तर अगेन्स्ट हे प्रीपोजिशन आहे. ठीक आहे, जरा पटपट सांगतो. सी अनलाईक, अनलाईक इथं कशाचं काम करायले, प्रीपोजिशनचं. मग इथं दे पाहिजे की देम पाहिजे, देम पाहिजे, हे चुकीचं आहे. देर इज नो ग्रीड, ठीक आहे, म्हणजे आकस. ठीक आहे, किंवा म्हणजे त्या दोघांमध्ये काही म्हणजे वेगळं नाही किंवा वाईट नाही, आलं लक्षात. ठीक आहे, देर इज नो ग्रीड. बिटवीन, बिटवीन काय आहे, प्रीपोजिशन. मग इथं ही शी पाहिजे की हिम हर पाहिजे, हे दोन्ही वरचे काय चुकीचे आहे, कारण बिटवीन हे काय पूर्व हो, प्रीपोजिशन आहे. हे लय महत्वाचं आहे पहा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पहा, आता हे पुढचा जो मुद्दा जो आहे, पुढचा मुद्दा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूयात. आता आपण या ठिकाणी थांबूयात. ठीक आहे, इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काही शंका आहे का, नाही ना. चला मग थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.